नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 13 ऑगस्ट 2026. आज सायंकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून सध्याला भीमा नदीमध्ये किती विसर्ग वाढवला आहे आणि उजनीत येणारा दौंडच्या विसर्गामध्ये किती फरक पडला आहे, त्याचबरोबर वीरमधून सध्याला काय परिस्थिती आहे आणि वरच्या धरणातून सध्याला पाण्याचा विसर्ग किती चालू आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा 117.11 TMC, उपयुक्त पाणीसाठा हा 53.46 TMC आणि टक्केवारी ही 99.89% एवढं धरण गेलेलं आहे. आणि सध्याला दौंडचा विसर्ग जर बघितला तर सातत्याने वाढताना दिसतोय. त्यामुळं भीमा नदीत पाणीसुद्धा वाढवण्यात आलेलं आहे. टप्प्याटप्प्याने आज सकाळपासून जे वाढ चालू केली होती त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करत दुपारी 12पर्यंत 15,000 अधिक 1600 म्हणजे 16,600 करण्यात आलं होतं. त्यानंतर परत 5:30 वाजता तो विसर्ग 5,000 वाढवून तो 20,000 आणि 1600 क्युसेक्स विद्युत प्रवाह याचा असं दोन्ही मिळून 21,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला भीमा नदीमध्ये उजनी धरणातून चालू आहे. दौंडच्या विसर्गामध्ये आता जरी बदल झाला थोडाफार दिसला नसला तरी 13,920 क्युसेकचा विसर्ग आता सध्याला येतोय. आणि वरच्या धरणातून जर पाणी बघितलं तर 13 धरणातून सध्याला 19,894 क्युसेकनं पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळं कदाचित उद्या सकाळपर्यंत उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये वाढ झालेली दिसेल. आणि बंडगार्डनचा विसर्गही सध्याला वाढलेला आहे. तो 7,821 क्युसेकचा एवढा बंडगार्डनचा विसर्ग आहे आणि तो हळूहळू दौंडमध्ये येणारच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण थोडंफार प्रमाणात वाढायला लागलं आहे. आज दिवसभरात बघितलं तर एक 10 ते 15 मिलीमीटरच्या आसपास पाऊस झालेला आहे. त्यामुळं त्याचा परिणाम थोडाफार प्रमाणात त्या धरणातून पाणी सोडण्यावर होणार आहे. तसेच नीरा खोऱ्यातील धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाणी चालू आहे. सध्याला वीर धरणात बघितलं तर 15,900 क्युसेकचा विसर्ग वीरमधून नीरा नदीमध्ये सोडला जातोय आणि उजनीचे 21,600 असं जवळपास 37 ते 38,000 क्युसेकचा विसर्ग संगमपासून पुढं भीमा नदीमध्ये येणार आहे, वाढणार आहे. आणि कदाचित उद्या आजपासूनच पावसाचा अंदाज सांगितला होता आणि जर रात्रीत पाऊस जास्त वाढला तर रात्रीत पाणी वाढू शकतं. तर अशा उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळ्याहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.